नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलांना 8वी ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्यांना ₹5,000 स्कॉलरशिप मिळणार आहे. या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय-काय लागणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की एम-एच पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेला असेल, तो ओ-टी-पी ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर ओ-टी-पी सेंड होत नसेल, तर या ठिकाणी कोणताही ओ-टी-पी टाकून आपल्याला व्हॅलिड करायचा आहे आणि परत आपल्याला रिसेंड करून आपल्याला ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओ-टी-पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन दिनांक, रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर, फोटो आणि या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह दाखवित आहे. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी संपूर्ण प्रोफाईल ओपन होईल. या ठिकाणी ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्यानंतर मोबाईल नंबर, जेंडर, मॅरेज स्टेटस, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, वय या ठिकाणी ऑटोमॅटिकली शो होईल. जर तुम्ही पहिली वेळेस फॉर्म भरत असाल तर ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे. जर तुम्ही याच्यापूर्वी क्लेम केलेला असेल तर ह्या ठिकाणी बँक डिटेल ऑटोमॅटिकली येऊन जाईल. ह्या ठिकाणी मी याच्यापूर्वी क्लेम केला होता म्हणून या ठिकाणी बँक डिटेल ऑटोमॅटिकली आलेली आहे. जर येत नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला आय-एफ-सी कोड टाकून घ्यायचा आहे. आय-एफ-सी कोड टाकल्यानंतर ह्या ठिकाणी बँकेचे नाव, बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता या ठिकाणी ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि परत कन्फर्म अकाउंट नंबर ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मी ह्यापूर्वी क्लेम केला होता म्हणून ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली बँक डिटेल आलेली आहे. त्यानंतर सिलेक्ट केंद्र या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याच केंद्रावर जाऊन आपल्याला आपले डॉक्युमेंट व्हेरिफाय करायचे आहेत. त्यानंतर सिलेक्ट केंद्र केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या स्कीम कॅटेगरी आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे, की आरोग्य कल्याण योजना आहे, की आर्थिक कल्याण योजना आहे, की सामाजिक कल्याण योजना आहे. या ठिकाणी 4 योजना आहेत. त्यापैकी आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी स्कीम तर ह्या ठिकाणी आपल्याला E01 ही स्कीम निवडायची आहे. 1ली ते 7वी पर्यंत या ठिकाणी ₹2,500 मिळतात आणि 8वी ते 10वी पर्यंत ₹5,000 मिळतात. तर या ठिकाणी मी E0 स्कीम ही सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो. या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर नाव येत नसेल तर लेबर कार्डमध्ये नाव ॲड करा. त्यानंतर क्लेम करा. त्यानंतर आधार नंबर आणि वय ऑटोमॅटिकली शो होईल. त्यानंतर इयत्ता कितवीमध्ये आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बोनाफाईडवर ज्या शाळेचं नाव असेल ते या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे शाळेचा. या ठिकाणी शिक्षण मंडळ ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल आणि ह्या ठिकाणी पासिंग इयर. तर ह्या ठिकाणी गेल्या वर्षी केव्हा पास झालता तर हे टाकून घ्यायचं आहे. मी सर्व काही टाकून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही जे-पी-जी, पी-डी-एफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. पहिला डॉक्युमेंट आपल्याला उपस्थिती अहवाल द्यायचा आहे गेल्या वर्षीचा. तर ह्या ठिकाणी मी उपस्थिती अहवाल अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे डॉक्युमेंट आपल्याला बोनाफाईड. या ठिकाणी आपल्याला चालू वर्षाचा बोनाफाईड द्यायचा आहे. तर या ठिकाणी मी अपलोड करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी मुलाचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. मुलाचं आधार कार्ड दोन्ही साइडनं आपल्याला पी-डी-एफमध्ये मर्ज करून अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर राशन कार्ड. राशन कार्डमध्ये मुलाचं नाव असणे आवश्यक आहे.
जर ह्या ठिकाणी 5वा ऑप्शन येईल बँक डिटेल, तर ह्या ठिकाणी ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची या ठिकाणी बँक डिटेल द्यायची आहे, म्हणजे बँक पासबुक अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी मी याच्यापूर्वी क्लेम केला होता म्हणून ऑटोमॅटिकली या ठिकाणी बँक डिटेल घेतलेली आहे. यामुळे 5वा ऑप्शन आलेलं नाहीये. त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट, ह्या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफायवर टिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो. या ठिकाणी व्हिजिट डेट, या ठिकाणी आपल्या बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. या तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. रिफ्रेश वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही. थोडा वेट करा. त्यानंतर ह्या ठिकाणी क्लेम्स ॲप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. त्यानंतर पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी योजना पाहू शकता E01 आणि लाभाची रक्कम ही ₹5,000 आहे. जी तारीख आपल्याला ह्या ठिकाणी शो होत आहे, या तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्या बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायचं आहे. तरच आपला क्लेम सक्सेसफुली अप्रूव्हल होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.